पंढरपूरकडे वारीला जाणाऱ्या नातेवाईकांना सोडून परत येत असलेल्या भाविकांच्या ट्रॅक्टरला मालवाहू आयशर वाहनाने जोरदार धाक दिल्याने भीषण अपघात झाला। ही घटना मध्यरात्री सुमारे 1 वाजता भडगाव तालुक्यातील कजगावजवळ घडली। धाक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरचे 2 तुकडे झाले। या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर 2 महिलांसह 15 जण जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। भाऊ काय नाव आपला, काय अपघात झाला होता? रावसाहेब बालू पाटील मैंदरे। हं. आम्ही मैंदरनं बेलदारवाडीला माऊलीच्या दिंडीसाठी गेलो होतो। तिकडून येताना आम्ही ट्रॅक्टरवर प्रस्थान केलं तर येताना मागून भरधाव येणाऱ्या गॅसच्या ट्रकने मागून टाळलेला एकदम धडक दिल्यानंतर टाळले राहिले चेकवरून 10 फूट लांब फेकली गेली। ते नंतर 1-2 जागावर आमचा स्पॉट झाला आणि आमचे 10 वाजून प्रत्येक कुणाचा हात कुणाचा पाय काहीतरी ट्रॅक्टर झालेलं आहे। फक्त एकही व्यक्ती आज चांगला नाही। भाऊ हा अपघात कुठे झाला आणि अपघात बोर्डेक आणि कसगाव यांच्या सेंटरमध्ये झाले। किती लोक होते ट्रॅक्टरमध्ये? ट्रॅक्टरमध्ये 20-25 लोक होते। आपण पंढरपूरवरून परत येत होता का? नाही, आम्ही दिंडी पोहोचलो, बेलदारवाडी मावली दिंडीसाठी गेलो होतो। बेलदारवाडीवरून वापस येत होतो। बेलदारवाडी कुठे? केजगाव तालुक्यामध्ये। दरवर्षी आमच्या मैंदळे गावाहून पदयात्रा जाते। दिंडी पदयात्रा जाण्यासाठी ट्रॅक्टर मालिक अरुण दौलत पाटील यांनी हे ट्रॅक्टर प्रत्येक वर्षी देतात। त्यांनी ह्या वर्षी ही दिंडीला एक मदत म्हणून ते ट्रॅक्टर पाठवलेलं होतं आणि ट्रॅक्टरने त्या दिंडी पदयात्रा जाणाऱ्या भाविकांना ते बेलदारवाडी येथे सोडून आले। परत आल्यानंतर त्यांना कसगावच्या जवळ म्हणजे कसगावपासून 500 किलोमीटर अंतरावर एक भरधाव वेगाने आलेल्या टँकरने त्यांच्या ट्रॅक्टरला उडवल्यानंतर त्या ट्रॅक्टरमध्ये सदर भाविक 15 पुरुष आणि 2 महिला 17 भाविक होते। त्याच्यातनं दुर्दैवाने एक भाविक दिनकर शनपडू भदाने यांचा जागीच ते मृत्यू झाला। त्याच्यानंतर 2 जे भाविक आहेत ते अत्यंत सिरियस आहेत आणि राहिलेले म्हणजे 13 ते 14 जण मातोश्री हॉस्पिटल चाळीसगाव इथे ॲडमिट आहेत। सदर जो ॲक्सिडेंट झाला हा रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान झाला।